नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आदित्य स्कूलमधून हॉटेलवर येतो. आदित्य रूममध्ये जाऊन पाहतो तर तिथे हॉटेलच्या स्टाफ मेंबरपैकी एक रूमची क्लिनिंग करत असतात. तर आदित्य त्यांना विचारतो, तुम्ही क्लिनिंग करत आहात का? तर ते म्हणतात की हो. तर त्यानंतर आदित्य त्यांना विचारतो, परंतु माझी मम्मा कुठे आहे? तर आता ते आदित्यला विचारतात, त्या दारू पिणाऱ्या बाई, त्यांना तर आमच्या मॅनेजर मॅडमने रूमच्या बाहेर काढलं आहे आणि या हॉटेलच्या बाहेर. आता हे ऐकून आदित्यला धक्काच बसतो. आदित्य विचारतो, काय? परंतु तुम्हाला माहीत आहे का माझी मम्मा कुठे आहे? तर ते म्हणू लागतात, नाही, आम्हाला माहीत नाही. इथून बाहेर पडल्यानंतर त्या कुठे गेल्यात आम्हाला माहीत नाही. तर आदित्य आता सावनीला फोन करण्यासाठी घेतो. तर इकडे सावनी मात्र कचऱ्याच्या डब्याजवळ पडलेली असते. सावनी ही दारूच्या नशेमध्ये असते. तेवढ्यातच तिचा मोबाईल वाजतो आणि म्हणूनच ती मोबाईल इकडे तिकडे शोधू लागते. आता मोबाईल पाहते तर आदित्यचा फोन आलेला असतो. सावनी आदित्यला म्हणते, आदित्य बेटा बोल ना. तर आदित्य विचारतो, मम्मा अगं तू कुठे आहेस? तर आदित्यला सावनी म्हणू लागते, अरे बेटा सगळं काही संपलं आहे. हर्षने आपल्याला घराबाहेर हाकललं आणि आदित्य मला हर्ष कचरा म्हणाला आहे, कचरा, आणि म्हणूनच तुला माहीत आहे का मी कुठे आहे? अरे आपल्या घराच्या बाहेर जी कचऱ्याचा डब्बा आहे ना, त्या कचऱ्याच्या डब्याच्या तिथे मी बसली आहे. आदित्य तुला माहीत आहे ना मी कचरा आहे, म्हणूनच तर मी इथे बसली आहे. तर त्यानंतर आदित्य म्हणतो, मम्मा अगं तू काळजी करू नकोस, मी आलोच. तर सावनी म्हणते, आदित्य बेटा अरे तू इथे काय येतोयस? मी तर कचरा आहे आणि सगळ्यांनी मला बाहेर फेकून दिलं आहे. आदित्य आता सगळं संपलं आहे, सगळं आता काहीच नाही आदित्य, आपण रस्त्यावर आलो आहोत. आदित्य खूप घाबरून गेलेला असतो. आदित्य म्हणू लागतो, मम्मा तू काळजी करू नकोस. सावनी म्हणते, आदित्य बघ ना माझी अवस्था काय झाली आहे, मी कुठे आहे? कचऱ्याच्या डब्याजवळ बसली आहे. आदित्यला खूप वाईट वाटतं. आदित्य म्हणतो, मम्मा मी तुला बोलतोय ना की तू काळजी करू नकोस. तर त्यानंतर आदित्यला सावनीची खूप काळजी वाटत असते. आता आदित्य धावतच सावनीला शोधण्यासाठी निघालेला असतो. तर इकडे सावनी ही स्वतःचीच बडबडत म्हणू लागते, कचरा आहे, मी कचरा आहे ना, मग आता इथे कचऱ्याच्या ठिकाणी बसणार, असं म्हणत सावनी खूप रडत असते. तेवढ्यातच सावनीच्या समोर एक दारूची बॉटल रिकामी पडलेली असते. ती कचऱ्यात असलेली बॉटलही सावनी हातात घेते आणि तिला वाटत असतं की यामध्ये थोडी तरी दारू असेल आणि म्हणूनच सावनीही ती दारू पिण्यासाठी घेते. परंतु बॉटल रिकामी असते आणि म्हणूनच सावनी ती बॉटल फेकून देते आणि म्हणू लागते, काय करू मी? मला तर हर्षने घराबाहेर काढलं आहे, त्याला तर मी कचरा वाटत आहे. एवढी वर्ष मी त्याच्यासोबत राहिली आणि आता तर मी कचरा झाले आणि म्हणूनच तर ही जागा माझ्यासाठी योग्य आहे. तर इकडे मुक्ता मात्र सईची खूप काळजी घेत असते. आता मुक्ता ही सईला म्हणते, सई अगं पाऊस पडतोय, क्लायमेट पण चांगलं नाही आहे आणि तुला आता आईस्क्रीम खायचं आहे का? तर सई म्हणते की हो मुक्ताई, माझी फ्रेंड आहे ना इशिता, तिने सुद्धा आईस्क्रीम खाल्लं होतं, मग मला पण आईस्क्रीम खायचं आहे. आता मात्र मुक्ता म्हणते, अगं सई अगं असं का करतेस तू? तुला माहीत आहे ना की लगेच सर्दी होते, आजारी पडायला होतं आणि म्हणून प्लीज आईस्क्रीम खाऊ नकोस. सई म्हणते की नाही, मला आत्ता आईस्क्रीम पाहिजे आहे. तर मुक्ता म्हणू लागते, आज जर तुझ्या मुक्ताईने तुझ्यासाठी आईस्क्रीम घरीच बनवलं आणि उद्या दिलं तर चालेल का? तर सई म्हणते, नाही मुक्ताई, मला आजच आईस्क्रीम हवं आहे. तर मुक्ता म्हणते, परंतु घरचं आईस्क्रीम? तर सई म्हणते की नको, मला घरचं आईस्क्रीम नको, मला आत्ताच आईस्क्रीम पाहिजे. तर मुक्ता म्हणते, ओके कोणता फ्लेवर सांग, कारण तू तर तुझ्या पप्पासारखीच झाली आहेस हट्टी. तर त्यानंतर सई म्हणू लागते, गोवा फ्लेवर. तर मुक्ता म्हणते, म्हणजे पेरूचा फ्लेवर का? तर सई म्हणते, नाही नाही गोवा फ्लेवर. तर मुक्ता म्हणते, तेच ते. तर त्यानंतर मुक्ता म्हणते, नॉट अवेलेबल. सई बाळा अगं नाही आहे हा फ्लेवर, आपण बटरस्कॉच वगैरे किंवा चॉकलेट वगैरे घेऊ का? तर त्यानंतर सई म्हणू लागते, नाही मला तर गोवाच फ्लेवर हवा आहे. तर मुक्ता म्हणू लागते, आता काय करू याच्यासाठी? तर मला पेरूच्या झाडावर जावं लागेल आणि पेरूच्या झाडावर चढून कदाचित ते आणावं लागेल. तर त्यानंतर सागर तिथे येतो आणि सागर विचारतो, काय चाललं आहे? तर मुक्ता म्हणते, आपल्या लेकीला पेरूचं आईस्क्रीम खायची इच्छा झाली आहे. आता सागरा मुक्ताला म्हणतो की तुमच्यासारखंच पक्की आईवर गेली आहे. तर मुक्ता म्हणते, गप्प बसा, मी आत्ताच तर तिला म्हणाले की पप्पावर गेली आहे, परंतु ते राहू देत, आता काय करायचं आणि आपल्या या लेकीला कुठून आईस्क्रीम आणून द्यायचं? तर सागर म्हणतो की हो मला माहीत आहे. तर मुक्ता म्हणते, तिला जो फ्लेवर हवा आहे तो तर अवेलेबलच नाही आहे. तर त्यानंतर सई मात्र हट्टालाच पेटलेली असते. ती म्हणू लागते की मला पप्पा आईस्क्रीम हवंच आहे. सागर म्हणतो, इथे बाजूलाच एक आईस्क्रीम शॉप आहे, कदाचित तिथे मिळेल. तर मुक्ता म्हणते, मला नाव सांगा, मी सर्च करते. सागर म्हणतो, परंतु ते होम डिलिव्हर करत नाहीत. तर सई म्हणते की मग आपण तिथेच जाऊन खाऊ. तर सागर म्हणतो, ठीक आहे. मुक्ता म्हणते, परंतु सई बाळा पप्पा आत्ताच आला आहे ना, त्याला फ्रेश होऊन दे. तर सागर म्हणतो, असू देत, ठीक आहे. तर त्यानंतर सागर सईला आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन जात असतो. तर मुक्ता म्हणते, सागर हो तुमचा मोबाईल? तर सागर म्हणतो, नको असू देत, कारण त्याची बॅटरी पण लो आहे आणि म्हणूनच मी चार्जिंगला लावला आहे, असू देत त्याला, आम्ही येतोच. असं म्हणत सागर आणि सई आईस्क्रीम खाण्यासाठी निघून जातात. तर इकडे मुक्ता ही आपली
कामं आवरत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आदित्य हा शोधत शोधत सावनी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी आलेला असतो. आता सावनीची ती अवस्था पाहून आदित्यला धक्का बसतो. आदित्यला खूप वाईट वाटत असतं. आदित्य आवाज येत म्हणू लागतो, मम्मा गं उठ ना, आपण इथून जाऊया, तू इथे का बसली आहेस? परंतु सावनी बेशुद्ध झालेली असते. आता आदित्य सावनीला उठवण्यासाठी तिच्या डोळ्यावर पाणी मारतो आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो. आता सावनी शुद्धीवर येते आणि समोर आदित्यला पाहून सावनी खूप रडू लागते आणि म्हणू लागते, बेबी तू आलास, तू आहेस ना माझ्यासोबत? तर आदित्य म्हणू लागतो, हो मी तुझ्यासोबतच आहे, परंतु चल ना आपण घरी जाऊया. तर आता सावनी म्हणू लागते, कुठलं घर बेबी? आपलं घरच नाही आहे आदित्य, आपण रस्त्यावर आलो आहोत. हर्षने मला घराबाहेर काढलं आणि काय माहिती आहे, तो मला कचरा म्हणाला आणि म्हणूनच मी इथे कचऱ्यात बसली आहे. बघ ना, इथून मला कोणीही हाकलणार नाही, घरी चल किंवा घराच्या बाहेर हो असं कोणीही म्हणणार नाही, कोणीही मला इथून उठवणार नाही. इथे मी कितीही वेळ बसू शकते, त्यामुळे मी आता इथेच राहणार आहे. तर आदित्य म्हणू लागतो, मम्मा तू असं नको बोलूस, प्लीज घरी चल ना. परंतु सावनी मात्र खूप रडत असते आणि आदित्यला म्हणते, आदित्य आता आपलं कोणीच नाही आहे रे, आता तर आपल्याला इथेच राहावं लागेल कचऱ्यात. असं म्हणत सावनी ही पुन्हा एकदा बेशुद्ध होते. तर त्यानंतर आदित्यच्या लक्षात येतं आणि म्हणूनच आदित्य हा सागरला फोन करण्यासाठी घेतो. परंतु सागरचा मोबाईल घरी असतो आणि मुक्त ही काम करत असते, म्हणून आदित्यचा फोन आलेला मुक्ताला काही उचलता येत नाही. तर त्यानंतर मुक्ता पाहते तर आदित्यचे 2 मिस कॉल असतात आणि म्हणूनच मुक्ता विचार करते की बाप रे, आदित्यचे 2 मिस कॉल म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच झाला असेल. तेवढ्यातच पुन्हा एकदा आदित्यचा फोन येतो. मुक्ता पाहते आणि म्हणू लागते, आदित्यचाच फोन, परंतु सागर फोनही घेऊन गेले नाही आहेत. मग मी आता काय करू असा विचार करत मुक्ता विचार करते आणि त्यानंतर फोन घेते. आता मात्र आदित्य म्हणू लागतो, पप्पा तुम्ही कुठे आहात? तुम्ही लगेच या, मम्माची अवस्था बघा ना काय झाली आहे, मी तुम्हाला लोकेशन सेंड करतो, पप्पा तुम्ही लगेच या. तेवढ्यातच सावनीची हालत खूप खराब झालेली असते, म्हणून आदित्य पुढे काही न बोलताच सावनीजवळ जातो. मुक्ता म्हणू लागते, आदित्य बेटा बोल ना, परंतु तोपर्यंत आदित्यने फोन कट केलेला असतो. आता मात्र मुक्ता घाबरून जाते आणि मुक्ता विचार करत म्हणू लागते, आदित्य मम्मा मम्मा करत होता, म्हणजे नक्कीच सावनीला काही झालं असेल का आणि त्यामुळे आदित्यलाही त्रास होणार, मला आता लगेच निघायला हवं. आता मुक्ता ही कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आदित्यला बघण्यासाठी धावतच निघालेली असते. तर आता इंद्राताई मुक्ताला आवाज देत म्हणू लागतात, अगं थांब, कुठे चालली आहेस, सागर येईपर्यंत तरी थांब. परंतु मुक्ता मात्र काही ऐकून न घेता लगेच तिथून निघून जाते. आता मात्र इंद्राताई घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे मुक्ता ही आदित्यने जो काही लोकेशन पाठवलेला असतो त्या लोकेशनवर पोहोचलेली असते. आता तिथे आल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो. तिला खूप वाईट वाटते, तिला आदित्यची काळजी वाटत असते. तर आदित्य सावनीला म्हणू लागतो, मम्मा तू काळजी करू नकोस, इथे कोणीही आलं नाही तर मी आहे तुझ्यासोबत, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तेवढ्यातच मुक्ता ही धावतच आदित्यकडे येते आणि आदित्यला कुशीत घेते आणि त्याला सावरू लागते. सावनीच्या अवस्था आणि आदित्यची ती अवस्था पाहून मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. मुक्ताला रडायला येत असतं. ती आदित्यला सावरत असते, परंतु हट्टी आदित्य मुक्ताला बाजूला करतो, तिला ढकलून देतो. तेव्हा मात्र मुक्ताला धक्का बसतो. आता आदित्य मुक्ताला बाजूला करत पुन्हा एकदा सावनीकडे येतो आणि सावनीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. आता मुक्ताही आदित्यच्या खांद्यावर हात ठेवते. आदित्यला आधार देत म्हणू लागते, आदी बाळा तू काळजी करू नकोस, मी आले आहे ना. तर त्यानंतर मुक्ता ही आदित्यला बाजूला करते आणि आदित्यला विचारते, आदित्य बेटा तुझ्याजवळ पाणी आहे का? तर आता आदित्य पाणी देतो. तर त्यानंतर मुक्ता ही सावनीच्या तोंडावर भरपूर पाणी मारते आणि सावनीला त्या नशेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. आता सावनी ही शुद्धीवर येते आणि समोर मुक्ताला पाहून सावनीचा राग अनावर होतो. आता सावनी ही मुक्तावर खूप चिडते आणि म्हणू लागते, तू इथे काय करतेस? तुला यायची इथे काय गरज होती? मी तुला सांगितलं आहे ना, पुन्हा पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ नकोस. हे काही जे काही घडलं आहे त्या सगळ्याला तू जबाबदार आहेस, हे मात्र विसरू नको. आणि तुला हेच हवं होतं ना, झालं ना तुझ्या मनासारखं. बघ ना आता मी कचऱ्यातच आहे, मी कचऱ्यात राहावी हीच तर तुझी इच्छा होती ना, आता तुझी इच्छा पूर्ण झाली असेल ना, आता तू खुश असशील. तर आता मुक्ता म्हणू लागते, सावनी प्लीज तुम्हाला जे काही बोलायचं आहे, माझ्यावर चिडायचं आहे चिडा, परंतु आता प्लीज खरी चला. कारण तुम्हाला माहीत आहे का, अहो आदित्यची परिस्थिती बघा, आदित्य किती रडत आहे, त्याला तुमची किती काळजी वाटत आहे, प्लीज आदित्यकडे बघा आणि सावरा. तर सावनी म्हणू लागते, माझ्या मुलाची काळजी घ्यायला मी समर्थ आहे, तू यामध्ये पडू नकोस. मला माहीत आहे हे सगळं काही तुझ्यामुळेच झालं आहे आणि तुझ्यामुळेच आज आम्ही रस्त्यावर आलो आहोत. तर त्यानंतर मुक्ताही आदित्यला म्हणते, आदित्य बाळा मम्माला घेऊन जायला मदत कर ना, आपण घरी जायचं आहे. तर आदित्य विचारतो की कुठल्या घरी? तर मुक्ता म्हणू लागते की घरी. तर आदित्य म्हणतो, परंतु मम्मा मला म्हणाली होती की आपल्याला आता कुठलंही घर नाही आहे. तर मुक्ताही आदित्यला म्हणते, आदित्य असं काही नाही आहे, तुला घरही आहे आणि तुझी फॅमिलीही आहे, त्यामुळे तू आता मला मम्माला उचलण्यासाठी मदत कर.
आदित्य म्हणतो ठीक आहे. आता आदित्य आणि मुक्ता दोघेही मिळून सावनीला तिथून उठवतात. आदित्य सावनीला आधार देत असतो. आता ते पाहून मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. एवढ्या लहान वयात आदित्यला काय काय सहन करावं लागत आहे. यामुळे मुक्ताला आदित्यची खूप दया येत असते, त्याची खूप काळजी वाटत असते. मुक्ता खूप रडत असते. तर त्यानंतर मुक्ताही आदित्यला आणि सावनीला गाडीजवळ घेऊन येते. सावनीला गाडीत बसवते आणि त्यानंतर आदित्यला म्हणते, आदित्य बाळा तू पुढच्या सीटवर बस. असं म्हणत मुक्ताही आदित्य आणि सावनीच्या कचरापेटीजवळ पडलेल्या बॅगा उचलते आणि गाडीत टाकते आणि त्यानंतर आदित्य आणि सावनीला आधार देत त्यांना आधार देण्यासाठी घरी घेऊन येत असते. तर दुसरीकडे मात्र इंद्राताई, सागर सगळ्यांनाच मुक्ताची काळजी वाटत असते. आता सागर इंद्राताईंना विचारतो, मम्मी अगं काहीतरी बोलल्याच असतील ना? तर इंद्राताई म्हणतात, नाही ती काही बोलली नाही. तर सागर म्हणतो, असं कसं होईल, त्यांनी काहीतरी सांगितलंच असेल ना की त्या कुठे जात आहेत. तर इंद्राताई म्हणतात, सागर तुला काय वाटतंय, मी खोटं बोलतेय का? अरे तिने काहीच सांगितलं नाही. मी तिला विचारण्याचा खूप प्रयत्न केला, थांबवण्याचाही प्रयत्न केला, परंतु ती तर काही ऐकून घ्यायला तयार नव्हती. आणि आता तर या पोरीने आपल्या जीवाला घोरच लावला आहे. आता सगळ्यांनाच मुक्ताची खूप काळजी वाटत असते आणि म्हणूनच सागरा लकीचा मोबाईल घेतो आणि मुक्ताला फोन करत असतो. परंतु त्याच वेळी मुक्ता ही घरी पोचलेली असते. आता सागर आणि सर्वजण धावत बाहेर येऊन पाहतात तर मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण मुक्ताही सावनी आणि आदित्यला घेऊन आलेली असते. आता मुक्ताही सावनीला सावरत म्हणू लागते सांभाळून, परंतु सावनीचा तोल जातो आणि सावनी ही सागरच्या घरातच येते. आता सावनी ही मुक्ताला म्हणते, कमाल सरीना, बघ ना, मी आत आणि तू बाहेर राहिलीस. आता हे ऐकून सगळ्यांनाच खूप राग आलेला असतो. सावनी नशेमध्ये असते, परंतु सावनीचे हे वाक्य ऐकून मुक्तालाही खूप वाईट वाटतं. आता सागर लगेच मुक्ताला आतमध्ये घेतो आणि विचारतो, हे काय चाललं आहे? तर मुक्ताही सागरला म्हणते, ते मी तुम्हाला नंतर सांगेन, परंतु तुम्ही आधी आदित्यकडे बघा, आदित्यची परिस्थिती बघा काय झाली आहे. आता या सगळ्यातून आपल्याला आदित्यला सावरणं खूप महत्त्वाचं आहे. आता मुक्ताचा विचार सागरला पटत असतो आणि म्हणूनच सागर लगेच आदित्यकडे पाहतो. आदित्यची ती परिस्थिती पाहून सागरलाही खूप वाईट वाटतं. आता सागर आदित्यला सावरत असतो तर मुक्ताही सावनीला सावरते आणि त्यानंतर लकी आणि कोमलला म्हणू लागते की तुम्ही त्या बॅगा आतमध्ये घ्या. तर इकडे स्वाती आणि मुक्ता दोघेही मिळून सावनीला टेबलवर बसवतात आणि शांत करतात. सावनी खूप रडत असते आणि सावनी नशेमध्येही असते. तर आता मुक्ताही कोमलला म्हणते, कोमल बाळा जरा पाणी घेऊन ये ना. तर त्यानंतर कोमल पाणी आणून देते. तर मुक्ताही सावनीला पाणी पिण्यासाठी देते, परंतु सावनी मात्र काही भानावर नसते. ती तोल जाऊन पडत असते. तर सर्वजण तिला सावरत असतात. तर इकडे सागरा आदित्यला विचारतो, आदित्य बाळा हे काय झालं आहे आणि मम्माची ही अशी अवस्था का झाली आहे? आदित्य खूप घाबरून गेलेला असतो. तर सागरा आदित्यला कुशीत घेतो आणि म्हणू लागतो, आदित्य बाळा तू शांत हो आणि जे काही घडले ते मला नीट सांग. तर आदित्य म्हणू लागतो की काल हर्षशंकरने आम्हाला घराबाहेर काढलं आणि त्यानंतर आम्ही हॉटेलवर राहण्यासाठी गेलो. तुमचा जेव्हा फोन आला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही हॉटेलवर आहोत, पण आज जेव्हा मी शाळेतून परत हॉटेलवर आलो तेव्हा मात्र माझी मम्मा हॉटेलवर नव्हती. मी त्यांना विचारलं की माझी मम्मा कुठे आहे. तेव्हा मला समजलं की हॉटेलच्या मॅनेजरने माझ्या मम्माला इथून बाहेर काढलं आहे. मम्माचं त्यांच्यासोबत भांडण झालं आणि म्हणूनच त्यांनी माझ्या मम्माला तिथून बाहेर काढलं. तर मी मम्माला फोन करून विचारलं की मम्मा तू कुठे आहेस आणि तिला शोधत बाहेर पडलो. तर त्यानंतर ज्या ठिकाणी पोचलो आणि बघितलं तर आदित्यच्या डोळ्यासमोर ते दृश्य येतं. सागर विचारतो, आदित्य मला बोल ना, मम्मा कुठे होती, तू कुठे पाहिलंस मम्माला? तर आदित्य म्हणू लागतो, मम्मा एका कचऱ्याच्या पेटीच्या ठिकाणी बसली होती, कचऱ्यात बसली होती. आता हे ऐकून इंद्राताईंना धक्काच बसतो. सगळ्यांना खूप वाईट वाटतं. तर आदित्य म्हणू लागतो, मला काहीच सुचत नव्हतं आणि म्हणूनच मी तुम्हाला फोन केला. तर त्यानंतर सागर म्हणतो, माझा फोन? तर सागरच्या लक्षात येतं की मुक्ताने तो फोन उचलला आणि म्हणूनच मुक्ताही आदित्यला घरी घेऊन आली. आता सागरला आदित्यची खूप काळजी वाटत असते. तर त्यानंतर लकी हा आदित्यला म्हणू लागतो, आदित्य बाळा चल ना आपण हॉट चॉकलेट मागू. असं म्हणत तो आदित्यला सावरतो आणि तिथून रूममध्ये घेऊन जातो. आदित्यची ती अवस्था पाहून इंद्राताईंना खूप वाईट वाटत असतं. इंद्राताई म्हणू लागतात की या वयात त्याला काय काय बघावं लागत आहे. माझ्या नातवाची नुसती फरफट चालली आहे. आई एकविरे, अगं तूच बघ माझ्या नातवाची फरफट. तर त्यानंतर मुक्ताही सावनीला म्हणते, सावनी अहो मी तुमच्यासाठी कॉफी बनवत आहे, कोरी कॉफी, ती प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. परंतु सावनी मात्र काही शुद्धीतच नसते. आता मुक्ताही धावपळ करत सावनीसाठी कॉफी बनवण्यासाठी जाते. आता सागरा मुक्ताकडे पाहतो आणि मनाशीच म्हणतो की आज मी करोडोंचा मालक आहे, परंतु सावनीमुळे माझ्या मुलावर ही वेळ आली आहे, फक्त सावनीमुळे. आणि मुक्ता तुम्ही, सावनी तुमच्या विरुद्ध किती काय करत होती, किती कारस्थानं केली आहेत आणि आदित्यने सुद्धा तुम्हाला खूप त्रास दिला आहे, परंतु त्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आज तुम्ही त्या दोघांनाही घरी घेऊन आलात. तुम्ही त्यांच्यासाठी केवढं करत असता. खरंच मला तुमचा अभिमान वाटत आहे. तुमच्यासारखी बायको माझ्यासोबत आहे याचा खरंच मला अभिमान आहे. तर इकडे लकी हा आदित्यला सावरत असतो. तर त्यानंतर मुक्ता ही सावनीसाठी कॉफी बनवत असते. मुक्ताला सावनीची खूप काळजी वाटत असते, आदित्यची खूप काळजी वाटत असते.
इंद्राताई आदित्यला सावरत असतात. सईला सुद्धा आदित्यची खूप काळजी वाटत असते आणि म्हणूनच सई आदित्यला विचारते, आदित्य दादा तुला काय झालं आहे? तू कधी आलायस? तू माझ्यावर रुसला आहेस का? तू माझ्याशी का बोलत नाही आहेस आदित्य दादा? तू माझ्यावर नाराज आहेस का? तर आदित्य म्हणतो की नाही. तर त्यानंतर सई म्हणू लागते, अरे तुला जर काही वाटत असेल ना दादा तर तू माझ्या मुक्ताईला सांग, कारण मुक्ताईजवळ प्रत्येक प्रॉब्लेमचा सोल्युशन असतो. तू जर सॅड असशील ना तर मुक्ताई तुला नक्कीच हॅप्पी बनवेल, कारण मी जेव्हा सॅड असते तेव्हा मी मुक्ताईलाच सांगते. मग मुक्ताई मला खूप हॅप्पी बनवते आणि मला जे काही असेल ते सत्य सांगते आणि मला त्यातून बाहेर काढते. आणि म्हणूनच मला वाटतंय की तू तुझं जे काही असेल ते तू मुक्ताईशी बोल. तेवढ्यातच तिथे सागर आणि मुक्ता येतात. आता आदित्य धावतच सागरजवळ येतो आणि सागरला विचारतो, पप्पा माझी मम्मा कशी आहे? तिने काही खाल्लं आहे का? तर मुक्ता म्हणते की हो कॉफी घेतली आहे. तर सागर आता आदित्यला म्हणतो की हो तिने कॉफी प्यायली आहे, तू घाबरू नकोस. तर आदित्य म्हणू लागतो, मी माझ्या मम्माला भेटायला जाऊ का? तर आता सागरा मुक्ताकडे पाहतो तर मुक्ताई होकार देते. तर त्यानंतर सागर म्हणू लागतो ठीक आहे जा. आता आदित्य धावतच सावनीला भेटण्यासाठी जातो. तर सईला मात्र आदित्यची खूप काळजी वाटत असते. सई विचारते की मुक्ताई अगं दादाला काय झालं आहे? तो माझ्याशी खेळतही नाही आहे, माझ्याशी बोलतही नाही आहे. अगं बघ ना आदित्य दादा खूप सॅड झाला आहे. तर आता मुक्ताई सईची समजूत काढत म्हणते, अगं तो आत्ताच आला आहे ना, आणि मला तरी वाटते तो खूप दमला आहे. आणि तुला माहीत आहे का आदित्य दादा आणि सावनी मम्मा थोडी सॅड आहेत, परंतु आदित्य दादा तुझ्यासोबत नक्कीच खेळ, तू नको सॅड होस. आणि तू का सॅड झाली आहेस? तुला तर माहितीच आहे ना आपण कधीही सॅड व्हायचं नाही, आपण सगळ्यांना हसवायचं, सगळ्यांना हॅप्पी ठेवायचं आणि त्यालासुद्धा आपण हॅप्पी ठेवू. काहीतरी प्लॅन करू आणि आपण जे काही रूल्स आहेत ते आदित्य दादाला सांगू. तर सई म्हणू लागते, परंतु आदित्य दादाला आपले रूल्स तर माहीतच नाही आहेत, मी त्याला सांगू का? मी सांगून येते असं म्हणत सई निघत असते. तर मुक्ता म्हणते, नाही सई बाळा आपण त्याला नंतर सांगू. आणि हो सई बाळा तू तर एक रूल्स विसरलीच आहेस, ते म्हणजे झोपताना आपण या कपड्यात असतो का? नाही ना, नाईट ड्रेस असं म्हणत ती सईला घेऊन जाते. तर इंद्राताईंना खूप काळजी वाटत असते. आता आदित्य सावनीजवळ येतो. आता ती सावनीची अवस्था पाहून आदित्यलाही खूप वाईट वाटत असतं. आदित्य येत म्हणतो मम्मा. तर सावनी भानावर येते आणि आदित्यला पाहून सावनीला अश्रू अनावर होतात. ती लगेच आदित्यला मिठी मारते आणि आदित्यला जवळ घेत म्हणते, आदित्य बाळा तू माझ्यासोबत आहेस ना? अरे बघ ना आपली काय अवस्था झाली आहे. तर आता आदित्य सावनीला म्हणतो, मम्मा अगं तू अशी का वागत होतीस? मी किती घाबरून गेलो होतो पाहिलंयस ना. मम्मा तू असं परत प्लीज वागू नकोस, मला प्रॉमिस कर. तर आता सावनी ही आदित्यला प्रॉमिस करत म्हणते, आदित्य बेटा मी तुला प्रॉमिस करते मी असं कधीही वागणार नाही आणि माझ्यातून अशी चूक कधीही होणार नाही. परंतु आदित्य बाळा तू काळजी करू नकोस, आता मी ठीक आहे आणि आता आपण रडायचं नाही. सावनी डोळे पुसते आणि आदित्यला म्हणते, आदित्य आता तूही बाळा रडायचं नाही आणि मीही रडणार नाही. आता रडवायचं त्या दोघींना, मुक्ता आणि मिहिकाला, त्यांना सोडायचं नाही. या सगळ्याचा बदला आपण घ्यायचाच आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा सावनीच्या मनात मुक्ताविषयी द्वेष असतो आणि मुक्ताचा सूड घ्यायचा ती आदित्यलाही सांगत असते. आता आदित्यलाही ते पटत असतं. आपल्या मम्माची अशी अवस्था जाण्यासाठी फक्त मुक्ताच जबाबदार आहे असं आदित्यलाही वाटत असतं. तर सावनी आता आदित्यला जवळ घेते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सावनी ही मुक्ताला म्हणते की माझ्या एका मुलीला तू माझ्यापासून हिरावून घेतलायस, परंतु आदित्य माझा आहे आणि तो माझ्याचकडे असणार आहे. मी या घरात राहते म्हणून तुझ्या मनासारखं होईल असं समजू नको. तर मुक्ता ही सावनीला म्हणते, हात खाली, हे घर माझं आहे आणि या घरात जर राहायचं असेल तर शिस्तीत राहायचं. तर आता सावनी ही आपल्या बॅगा घेते आणि निघालेली असते. तर आता सागर विचारतो की हे काय नवीन? तर आता सावनी ही नाटक करत म्हणते, इथे जवळच एक एलबी नावाची चाळ आहे आणि तिथे आम्ही जाणार आहोत. आता सागरात सावनीला म्हणतो, तुला जायचं असेल तर जा, परंतु आदित्य इथून कुठेही येणार नाही. तर सावनी म्हणू लागते, मी जर इथून बाहेर पडले तर आदित्यसुद्धा माझ्या मागे मागे येणार. चाळीत चालणार आहे का तुला? आता मात्र सागरला धक्का बसतो. आता सागर विचार करू लागतो, आता सागरात सावनीला चाळीमध्ये जायला देईल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.